ज्यावेळेस निर्णय घेतला की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो, तर त्या कालखंडामध्ये भाजपमध्ये स्वतःहून माझी जाण्याची इच्छा नव्हती. मी काही स्वतःहून भारतीय जनता पार्टीला मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या आणि मी भाजपमध्ये येऊ इच्छितो, असं काही मला वाटत नव्हतं. पण काही भारतीय जनता पार्टीमधले जे ज्येष्ठ लोक आहेत, पदाधिकारी आहेत, दिल्लीमध्ये अतिउच्च पदावर जे मंत्री आहेत, त्यांनी मला दूरध्वनीवर फोन केला, म्हणजे मोबाईलवर फोन केला आणि त्यांनी मला सूचना केली कि क्या करते राष्ट्रवादी में, राष्ट्रवादी खत्म हो गई है, शरद पवार साहब का भी कुछ रहा नहीं, आप भाजपा में आ जाओ. मग त्या कालखंडामध्ये मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना सांगितलं की मला जरा विचार करायला संधी द्या. पण नंतर आणखी त्यांच्यापेक्षा एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला की क्यों राह देखते हो, प्रवेश करलो. म्हणजे वरिष्ठ 2 आणि वरिष्ठ 1. आता ते मी सांगू इच्छित नाही, पण जे तुम्ही समजू शकता. आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की प्रवेश करून घ्या. मग मी त्यावेळेस दिल्लीमध्ये असताना JP नड्डाकडे तावडेजी, मी आणि रक्षाताई गेलो असतो, त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी माझ्या गळ्यामध्ये मफलर टाकून आपका प्रवेश तो हो जाएगा, डिक्लेअर कर लेंगे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मधल्या कालखंडामध्ये मी म्हटलं की नड्डाजींकडे गेल्यानंतर माझा प्रवेश ते खाली डिक्लेअर करतील. परंतु आज 5-6 महिने झाले जवळपास मी वाट पाहतो आहे, अजून तर काही डिक्लेअर झालेलं